घाटकोपरच्या अशोकनगरमधील गौस्या चाळीमध्ये दरड कोसळली आहे. काही घरं अक्षरशः मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेलेत आणि यामध्ये आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह बाहेर काढले, तर अजून काही जण या खाली दबले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आमदार म्हणतात, गेल्या अनेक वर्षांपासून येथे अनधिकृत झोपड्या उभा राहत होत्या. महापौर म्हणतात, पावसाळ्यापूर्वीच या घरांना धोकादायक म्हणून नोटीस दिली होती. पण प्रश्न फक्त अनधिकृत बांधकामाचा नाहीये. प्रश्न आहे, हे बांधकाम चालू असताना प्रशासन करत काय होतं? कारण एखादं घर हे एका रात्रीत तयार होत नाही, त्याला काही दिवस लागतात, मग लोक राहायला येतात. हे सगळं सुरू असताना स्थानिक प्रशासन काय करत होतं? पण दुर्घटना घडल्यावर लगेच सांगितलं जातं हे बांधकामच अनधिकृत होतं. जर तिथे धोका होता तर फक्त नोटीस पाठवून जबाबदारी संपते का? जर नोटीस देऊनही लोकांनी घरं खाली केले नाही तर याचा पाठपुरावा कुणी करायचा? जर नागरिक स्थलांतर करत नसतील तर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी कुणाची आहे? नोटीस म्हणजे कारवाई नाहीये आणि कागदावरची कारवाई म्हणजे नागरिकांच्या जीवाची सुरक्षा नाहीये. अनधिकृत घरामध्ये राहतात म्हणून त्या गरीब लोकांच्या जीवाची किंमत ही अधिकृत घरामध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा कमी आहे का?